कधी विचार केलाय एका मास्टर कारागिराच्या टूलबॉक्समध्ये काय असतं? तो खरं तर एका खजिन्यापेक्षा कमी नाही, जिथे प्रत्येक हत्याराचं एक खास काम, एक खास जागा असते. चला तर आज आपण ह्याच आवश्यक हत्यारांचं जग उलगडून पाहूया. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत कारागिरीच्या अगदी मुळापासून. मग पाहूया अचूक मोजमाप आणि मार्किंगचं महत्त्व. त्यानंतर आपण वळूया आकार देण्याच्या कलेकडे. मग वस्तूंना कसं पकडायचं आणि कापायचं यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे बघू. आणि सगळ्यात शेवटी आपण वेल्डिंगसाठी लागणाऱ्या खास उपकरणांवर एक नजर टाकू. चला तर मग सुरू करूया अगदी पहिल्या मुद्द्यापासून, कारागिरीचा पाया. खरंच हाताची उपकरणं आजही इतकी महत्वाची का आहेत? म्हणजे बघा, आज सगळीकडे मशीन्स आहेत, ऑटोमेशन आहे, पण तरीही एका कारागिराचं खरं कौशल्य कशात दिसतं? तर ते त्याच्या हातातील उपकरणांवरच्या कमांडमध्ये. हे कौशल्य खरंच कालातीत आहे. हे बघा, कोणतीही मोठी गुंतागुंतीची वस्तू घ्या, तिची सुरुवात कुठून होते? एका अगदी साध्या कृतीतून. आणि ही हत्यारं म्हणजे काय आहेत? ती जणू काही घडवण्याची एक भाषा आहे, जी कल्पनांना प्रत्यक्षात आणते. खरं तर ती कारागिराच्या हाताचा आणि त्याच्या विचारांचा एक प्रकारे विस्तारच असतात. म्हणूनच तर तो निर्जीव वस्तूंना एक सुंदर आकार देऊ शकतो. आता आपण येतोय कामाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे अचूकता. म्हणजे कागदावरचा प्लॅन, तो ब्ल्यूप्रिंट आता थेट धातूवर उतरणार आहे. आणि इथे 1 मिलीमीटरची चूकसुद्धा पूर्ण प्रोजेक्टचं गणित बिघडवू शकते. त्यामुळे इथे कोणतीही हयगई चालत नाही. पण मग प्रश्न उरतोच की कागदावरची डिझाईन इतक्या अचूकपणे आणि आत्मविश्वासाने स्टीलवर कशी काय उतरवली जाते? याचं उत्तर लपलेलं आहे मोजमाप आणि मार्किंगसाठी वापरल्या जाणाऱ्या खास हत्यारांमध्ये. ही पूर्ण प्रक्रिया आहे ना, ती एखाद्या ऑर्केस्ट्रासारखी आहे, जिथं प्रत्येक हत्यार आपापली भूमिका अगदी चोख बजावतं. बघा, सगळ्यात आधी स्टील रूलने लांबीचं अचूक माप घेतलं जातं. मग ट्राय स्क्वेअर वापरून काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन एकदम पक्का केला जातो. त्यानंतर स्क्रायबरने एक पक्की रेघ कोढली जाते, जी पुसली जात नाही. आणि शेवटी सेंटर पंचने एक छोटासा पॉइंट तयार केला जातो, जेणेकरून ड्रिल किंवा छिन्नीला बरोबर कुठे सुरुवात करायची हे कळतं. असा रचला जातो अचूकतेचा पाया. आता हे आहे डिवायडर. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे मेटलवर्कसाठीचं कंपास. याची 2 टोकदार टोकं असतात, ज्याचा वापर वर्तुळ काढायला, कंस काढायला किंवा एका सरळ रेषेवर अगदी समान अंतरावर खुणा करायला होतो. यामुळे कोणतेही भौमितिक आकार थेट धातूच्या तुकड्यावर उतरवता येतात. कमाल आहे ना? अचूक मापासाठी ना, ही कॅलिपर्सची जोडी खूप महत्त्वाची आहे. एक आहे आउटसाइड कॅलिपर, नावाप्रमाणेच हे रॉडसारख्या वस्तूचा बाहेरचा व्यास मोजतं. आणि दुसरं आहे इनसाइड कॅलिपर, जे पाईप किंवा एखाद्या छिद्राचा आतला व्यास मोजायला कामी येतं. म्हणजे बघा, ही दोन्ही हत्यारं मिळून कोणत्याही वस्तूचं अगदी आतून बाहेरून अचूक माप घेतात. बरं, आता मार्किंग झालं, माप घेऊन झालं, आता वेळ येते त्या धातूला आकार देण्याची. याला वजाबाकीची कला म्हणतात. का? कारण यात आपण काही जोडत नाही, तर अनावश्यक भाग काढून टाकतो. म्हणजे अचूक खुणांनुसार जास्तीचा धातू हळूहळू काढायचा, आणि शेवटी आपल्यासमोर उरतो तो आपल्याला हवा असलेला आकार. ठीक आहे, रेषा तर आखल्या, पण आता त्या कच्च्या मालावर कोरीव काम करून त्याला हवा तसा आकार द्यायचा तरी कसा? तर इथेच कामाला येतात ती हथियारं, जी खऱ्या अर्थाने धातूवर कलाकुसर करतात, त्याला घडवतात. या कामातला मुख्य खेळाडू म्हणजे कानस, किंवा ज्याला आपण फाईल म्हणतो. याच्यात पण खूप प्रकार आहेत, पण हे 4 मुख्य प्रकार बघा बरं का: कर्व्ड, रास्प, सिंगल आणि डबल कट. प्रत्येकाचं काम वेगळं. जसं की रास्प कटचे दात मोठे असतात, त्यामुळे ते लाकूड किंवा मऊ धातू पटकन घासून काढतात. या उलट डबल कट फाईल कठीण धातूवर वेगाने काम करते. आणि मग पृष्ठभाग एकदम गुळगुळीत करायचा असेल तर सिंगल कट फाईल वापरली जाते. आणि हा आहे बॉल पिन हॅमर. म्हणायला हातोडा, पण हा प्रत्येक कारागिराचा जणू काही सर्वात जवळचा मित्रच असतो. आणि हे फक्त ठोकाठोकीचं काम करत नाही. याचा जो सपाट भाग आहे तो पंच किंवा छिन्नीवर मारायला वापरतात, पण जो मागचा गोलाकार भाग आहे ना, त्याला पिन म्हणतात. त्याचा उपयोग धातूला वळून आकार द्यायला किंवा रिवेटचं डोकं बनवायला होतो. म्हणजे बघा, एकाच हत्यारात शक्ती आणि अचूकता दोन्ही आहेत. आता छिन्नी ही काय आहे? तर कठीण पोलादाची एक धारदार पाचर. हातोड्याच्या एका दणक्यात ती थंड धातूला कापू शकते किंवा त्यावर कोरीव काम करू शकते. तिची खासियत काय आहे माहितीये? जिथे कर्वत किंवा इतर मोठी हत्यारं पोहोचू शकत नाहीत, अशा लहान जागेत अगदी अचूक कट मारायचा असेल तर छिन्नीशिवाय पर्याय नाही.
बरं, आता आपण धातूला आकार देण्याबद्दल, कापण्याबद्दल बोललो, पण विचार करा, हे सगळं करताना जर कामाचा तुकडा जागेवरून हलला तर सगळी मेहनत पाण्यात जाईल, नाही का? म्हणूनच कामावर पूर्ण नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण आता पकडण्याची आणि कापण्याची हत्यारं बघणार आहोत. हे वाक्य अगदी खरं आहे. चांगलं काम करायला हात स्थिर हवाच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे कामाचा तुकडा स्थिर असणं. कारण इथे नियंत्रण हेच सगळं काही आहे. तुम्ही कोणतंही काम सुरू करा, कापा, ठोका किंवा घासा, पण त्याआधी त्या वस्तूला जागेवर अगदी घट्ट पकडून ठेवणं ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तर मग कामाचा तुकडा स्थिर कसा ठेवायचा? त्यासाठी वेगवेगळी हत्यारं आहेत. हा बघा, बेंच व्हॉईस. हा तर वर्कबेंचचा एक प्रकारे जबडाच आहे, जो कोणत्याही वस्तूला प्रचंड ताकदीने पकडून ठेवतो. मग आहे सी क्लॅम्प. हा छोटा पोर्टेबल आहे, कामाच्या ठिकाणी कुठेही वस्तू पकडून ठेवायला वापरता येतो. प्लायर्स तर आपल्याला माहितीच आहेत, लहान गोष्टींना घट्ट पकडण्यासाठी किंवा वळवण्यासाठी. आणि ही आहे सांडशी म्हणजेच स्टॉंग्स. भट्टीतून तापलेला लालभडक धातू सुरक्षितपणे उचलण्यासाठी हिच्याशिवाय पर्याय नाही. आणि आता कापण्याची हत्यारं. धातूला हाताने कापायचं असेल तर पहिलं नाव येतं ते हॅकसॉचं. हे एक आवश्यक हत्यार आहे. याच्या फ्रेममध्ये एक बारीक दातांचा पातं एकदम ताणून बसवलेलं असतं आणि याच ताणामुळे कापताना पातं वाकत नाही आणि कट अगदी सरळ रेषेत आणि अचूक येतो. आत्तापर्यंत आपण धातू कापला, त्याला आकार दिला. पण आता आपण येतोय या प्रक्रियेच्या सर्वात जादुई भागाकडे, तो म्हणजे वेल्डिंग. इथे उष्णता आणि विजेच्या मदतीने धातूचे वेगवेगळे तुकडे एकत्र जोडून एक अखंड मजबूत वस्तू तयार केली जाते. चला बघूया यासाठी काय काय लागतं. वेल्डिंगच्या कामाचं खरं हृदय म्हणजे हा AC वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. हा एक जादूचा डबाच आहे असं समजा. तो आपल्या घरातल्या सामान्य विजेला घेतो आणि तिचं रूपांतर एका प्रचंड शक्तिशाली करंटमध्ये करतो. इतक्या शक्तिशाली की तो धातूलाही वितळवू शकतो. याच्याशिवाय वेल्डिंगचा विचारही करता येत नाही. हे काम कसं करतं ते समजून घेऊया. वेल्डिंगसाठी एक इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण व्हावं लागतं. त्यात दोन महत्त्वाचे भाग आहेत. एक म्हणजे हा इलेक्ट्रोड होल्डर. हा विजेच्या आर्कला नियंत्रित करतो, जणू काही ही एक विजेची पेन्सिलच आहे. आणि दुसरा आहे अर्थ क्लॅम्प, जो थेट कामाच्या तुकड्याला जोडला जातो, ज्यामुळे सर्किट पूर्ण होतं आणि मगच विजेचा प्रवाह योग्य ठिकाणी पोहोचून धातू वितळवण्याचं काम करतो. आता हे बघा, कटिंग टॉर्च. नावाप्रमाणेच हे कापण्याचं काम करतं, पण हॅकसॉपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने. हे प्रचंड उष्णता असलेल्या ज्वालेचा वापर करतं आणि त्यात कधीकधी शुद्ध ऑक्सिजनचा झोत मिसळला जातो. याने जाडच्या जाड स्टील प्लेटसुद्धा लोण्यासारखी कापली जाते. म्हणजे हॅकसॉ धातू घासून कापतो, तर टॉर्च उष्णतेने वितळवून कापतो. फक्त वेल्डिंग करून काम संपत नाही बरं का. वेल्ड पूर्ण झाल्यावर त्यावर एक कठीण थर जमा होतो, ज्याला स्लॅग म्हणतात. तो काढण्यासाठी या चिपिंग हॅमरचा वापर होतो. आणि एकदा तो थर निघाला की वायर ब्रशने ती जागा घासून स्वच्छ आणि चकचकीत केली जाते. त्यानंतरच वेल्डचं खरं रूप दिसतं आणि काम पूर्ण होतं. आणि या सगळ्या कामांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी खरं तर हत्यार नाही पण त्याहूनही जास्त गरजेची आहे, ती म्हणजे सुरक्षा. हे गॉगल्स बघा, ते वर्कशॉपमधल्या सर्वात मौल्यवान उपकरणांचं रक्षण करतात. आणि ते म्हणजे आपले डोळे. त्यामुळे कोणतंही काम असो, सुरक्षा ही नेहमीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे. तर मग विचार करा, जेव्हा एका साध्या स्क्रायबरची अचूकता आणि एका शक्तिशाली टॉर्चची ताकद एकत्र येते, तेव्हा काय काय अविश्वसनीय गोष्टी घडवता येऊ शकतात. या सगळ्या उपकरणांना जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा लक्षात येतं की ही फक्त लोखंडाची हत्यारं नाहीत. ही तर नवनिर्मितीची एक भाषा आहे, जी एका कुशल कारागाराच्या हातून बोलते.